पुढची बातमी येते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कशा प्रकारे खिल्ली उडवलेली आहे परराष्ट्र धोरणाची त्या संदर्भातली आहे बातमी सविस्तरपणे बघूया। तर काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणाची एकीकडे खिल्ली उडवली। गळाभेट घेणं म्हणजे परराष्ट्र धोरण नव्हे असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य केलेलं आहे। थेट व्यासपीठावरच राहुल गांधींनी काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांना मिठी मारत मोदींची मिमिक्री केली। 13 ऑगस्टच्या नवी दिल्लीतल्या एका कार्यक्रमातला हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय। यावेळी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि मोदींच्या भेटीवरही टिप्पणी करण्यात आली। तर एका परदेशी महिला नेत्याला सार्वजनिक टीकेमध्ये ओढणं हे काँग्रेस किती खालच्या पातळीवर गेली आहे हे मसल्याचंच दाखवतंय असं म्हणत भाजपाने याला आता प्रत्युत्तर दिलं। इनका पता नहीं कहां से इनके दिमाग में घुस गया। अब अजीब चीजें घुस जाती है, बट इनके माइंड में घुस गया कि फॉरेन पॉलिसी इज दिस। अब पता नहीं किसने डाला, कहां से घुसा कि भाई फॉरेन पॉलिसी का मतलब इमेजिन द इग्नोरेंस फॉरेन पॉलिसी। एक चीज पूछ सकता हूं? हाँ, मेलनी समझ के तो नहीं पकड़ा था? I have not reached there yet. श्री राहुल गांधी यांनी जो छिछोरेपणा केला तो कुठल्याही परिस्थितीत अशोभनीय अशा प्रकारचा आहे। ज्या प्रकारे देशाच्या प्रधानमंत्र्याचा तर अपमान केलाच, पण त्याच वेळी इटलीच्या महिला राष्ट्रप्रमुखाचा इतक्या खालच्या दर्जाला जाऊन त्यांनी जो अपमान केला, या देशामध्ये अशी छछोरगिरी यापूर्वी कुठल्याही नेत्याने केली नव्हती। गल्लीतले नेते देखील अशा पद्धतीने वागत नाहीत। खरं म्हणजे माझं तर असं मत आहे की राहुल गांधी आणि संदीप दीक्षित यांनी राष्ट्राची माफी मागितली पाहिजे। आता विरोधी पक्ष नेता मिमिक्री करू लागला तर खऱ्या अर्थाने त्यांना काय म्हणायचं? आपण मिमिक्री आर्टिस्ट म्हणायचं, काय म्हणायचं? असा देखील माझा सवाल आहे। आणि देशाचा प्रधानमंत्री, देशाचे प्रधानमंत्री, देशाचे गृहमंत्री यांची संसद याच्यामध्ये संसदेच्या आवारामध्ये माकडं घेऊन जाणं, टिंगल करणं ही कुठली लोकशाही आहे? तर राहुल गांधी यांच्या या वर्तनावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी हल्लाबोल केलाय। आजवर कोणत्याही विरोधी पक्षनेत्याला असं वागताना पाहिलेलं नाही असं राजनाथ सिंग म्हणतात। नेता प्रतिपक्ष राहुल गांधी ने प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी एवं भारत की विदेश नीति के प्रति जो टिप्पणी की है वो अत्यंत निम्न स्तरीय और निंदाजनक तो है ही, मुझे व्यक्तिगत रूप से बहुत ही पीड़ा देने वाली भी है। क्योंकि अपने लंबे राजनीतिक जीवन में मैंने किसी भी नेता प्रतिपक्ष को, चाहे वो सुषमा जी व अरुण जेटली जी रहे हों, अथवा अटल जी और अडवाणी जी रहे हों, अथवा अटल जी की सरकार में डॉक्टर मनमोहन सिंह जी और सोनिया गांधी जी रही हों, ऐसा अशोभनीय आचरण की कल्पना से परे था। और ऐसा आचरण भारत में स्वस्थ लोकतंत्र के लिए मैं मानता हूं कि एक गंभीर खतरे का संकेत है। राहुल गांधी जी के मन में प्रधानमंत्री जी के प्रति चाहे जितनी भी कुंठा भरी हो, परंतु ऐसी अभद्र टिप्पणी यह सर्वथा अस्वीकार्य है।